मुंबईतल्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये कॉन्सर्टच्या नावाखाली रेव पार्टी रंगल्याची चर्चा. बड्या बापांच्या दिवट्यांकडून तब्बल 3 लाखांच्या पासची खरेदी. उलटसुलट चर्चांमुळे राजकारण तापलं. अमरावतीच्या परतवाड्यातील सेक्स रॅकेटवरून धार्मिक वादाला तोंड. आरोपी तरुणाकडून लव्ह जिहादचं जाळं. भाजपचा आरोप तर सर्व तक्रारदार मुस्लिम. अल्पसंख्याक आयोगाचा दावा. भोंदू खरातला सगळ्या राजकारण्यांनी मोठं केलं. अंजली दमानी यांचे शिंदे, चाकणकर आणि जयंत पाटलांसह अनेकांवर गंभीर आरोप. तर बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेरील भानामतीवरूनही खरातकडे बोट. कैसा हराया म्हणत आव्हाडांना डिवचणाऱ्या एमआयएमच्या सहर शेख यांचा नगरसेवक पद धोक्यात. जातीचा बनावट दाखला दिल्याचा आरोप. वडिलांच्या नगरसेवक पदाबद्दल अनिश्चितता. महिला आरक्षण विधेयकासोबतच लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे राजधानी दिल्लीतलं वातावरण तापलं. महिला आरक्षणाला नव्हे तर आरक्षण आणण्याच्या पद्धतीला विरोध. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसची भूमिका. अमेरिका विरुद्ध इराणमधली शस्त्रसंधी आणखी 2 आठवडे वाढण्याची शक्यता. तर होर्मुझची नाकेबंदी सुरूच राहिल्यास लाल समुद्राचा मार्ग रोखणार. इराणचा अमेरिकेला इशारा. राज्यभरात सूर्याचा प्रकोप. वाशिम आणि अकोल्यामध्ये उष्माघातामुळे 2 बळी गेल्याचा संशय. तर होरपळणाऱ्या वर्ध्यामध्ये उद्या शाळांना 1 दिवसाची सुट्टी. आणि आता सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला. मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली रेव पार्टी म्हणजेच ड्रग्ज पार्टी आयोजित